मित्रांनो, गुजराती लोकांचा दृष्टिकोन बाजाराबाबतीत जर पाहायचा झाला तर बाजार जेव्हा मायनस होतो किंवा पडतो त्यावेळेस ते बाजार पडला असं म्हणत नाहीत, तर बाजार स्वस्त झाला असं म्हणतात. आणि बाजारात स्वस्तामध्ये केलेली खरेदी काही वर्षानंतर मस्त परतावा देते असा त्यांचा विचार असतो. असाच विचार आपलाही असला पाहिजे. बाजार पडला नाही तर बाजार स्वस्त झाला. आजही बघू शकता बाजार स्वस्त झालेला आहे. 553 अंक बाजार स्वस्त झाला आहे. BSE निफ्टी 50 135 अंकांनी स्वस्त झाला आहे. निफ्टी बँक 332 अंकांनी स्वस्त झाला आहे. तर निफ्टी मिड कॅप 100 226 अंकांनी स्वस्त झालेला आहे. सेन्सेक्स 553 अंकांनी घसरला. निफ्टी 24,200च्या आसपास बंद झाला. IT व बँक शेअरमध्ये हा दबाव राहिलेला आहे. ऑक्टोबर एक्सपायरी पण बाजारात विक्री दिसून आली आणि सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. IT, बँकिंग, FMCG समभाग दबावाखाली राहिले. तर ऑटो, रिॲलिटी, PSE निर्देशांक घसरले. फार्मा, इन्फ्रा, स्मॉल कॅप निर्देशांक वाढीने बंद झालेले आहेत. ऑक्टोबर मधील निफ्टी 50ची ही गेल्या 5 वर्षातील सर्वात वाईट कामगिरी आहे. निर्देशांक 6%पेक्षाही जास्त घसरलेला आहे. FIने ऑक्टोबरमध्ये जवळपास दररोज रोख बाजारात विक्री केली आहे. ऑक्टोबरमध्ये त्यांची एकूण विक्री 1 लाख कोटीहून अधिक झाली आहे. कोविडच्या सुरुवातीला म्हणजे मार्च 2020मध्ये झालेल्या विक्रीपेक्षा हे जास्त आहे. याचा थेट परिणाम निफ्टी 50वर झालेला आहे. हा महिना निफ्टी 50साठी गेल्या 5 वर्षातील सर्वात वाईट ठरला आहे. या निर्देशांकावर विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री आणि कंपन्यांच्या कमाईतील वाढीचा परिणाम झाला आहे. निफ्टी 50मध्ये समाविष्ट असलेल्या अनेक कंपन्यांची कामगिरी दुसऱ्या तिमाहीत कमकुवत राहिली आहे. त्यामुळे निफ्टी 50च्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा खूपच खाली आला आहे. 27 सप्टेंबर रोजी हा निर्देशांक 26,277 अंकाच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. तेव्हापासून तो 2,000हून अधिक अंकांनी खाली आलेला आहे. परंतु मार्केटचा अजूनही पोत खराब नाही. चांगल्या लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांवर लक्ष केंद्रित करा असं समीर अरोरा म्हणतात. म्हणजे ज्यांचे रिझल्ट चांगलेले आलेले आहेत, ज्यांचे फंडामेंटल चांगले आहेत, अशा कंपन्या जर आपण घेऊन ठेवल्या तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला चांगला पैसा मिळू शकतो. समीर अरोरा यांचे मत आहे की बाजारातील मूल्यांकन महाग झाले होते. घसरल्यानंतर पुढील दिवाळीपर्यंत चांगले उत्पन्न मिळू शकते. या तिमाहीचे निकाल चांगले आले नाहीत. बाजाराचा पोत खराब नाही. चांगल्या लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांवर लक्ष केंद्रित केले तर आपल्याला फायदा होऊ शकतो. अजून एक बातमी आहे. स्विगी 11,327 कोटी रुपयाचा IPO आणत आहे. भारतातील 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा हा IPO आहे. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास स्विगीचा IPO हा भारतातील सर्वात मोठा हुंडाई मोटर इंडियाच्या नंतरचा दुसरा सर्वात मोठा IPO असेल. म्हणजे हुंदाई मोटरचा जो IPO होता त्याच्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा IPO आहे. कंपनी 4,499 कोटी रुपयाचे नवीन शेअर जारी करेल तर 17.5 कोटी शेअरचे सध्याचे भागधारकाद्वारे ऑफर फॉर सेल OF साठी जारी केले जातील. कंपनीचा IPO हा 6 नोव्हेंबर 2024 रोजी उघडेल, ज्याची किंमत 371 रुपये ते 390 रुपये म्हणजे आपल्याला जर भरायचं असेल तर 390 रुपयावर भरावं लागेल. प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. व्हॅल्युएशन बँडच्या वरच्या टोकाला स्विगीचे मूल्य 87,300 कोटी रुपयाचं मार्केट कॅप हे स्विगीचं होईल. आणि तेच जर झोमॅटोचं पाहिलं तर 2.2 लाख कोटी रुपये झोमॅटोचं आहे. स्विगी आपल्या डार्क स्टोअर नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी IPOद्वारे उभारलेल्या निधीचा वापर करेल. म्हणजे स्विगी कशासाठी वापर करणार आहे ते इथं दिलेलं आहे. बघू शकता 14,800 रुपयाचा हा IPO आहे. म्हणजे छोटा IPO आहे. 38 शेअर आहेत एका लॉटमध्ये. जर आपल्याला जास्तीत जास्त भरायचं असेल तर 13 लॉट आपण रिटेलमध्ये भरू शकतो, ज्याची एकूण किंमत होते 1,92,660 रुपये. त्याच्यापेक्षा जास्त भरायचं असेल तर स्मॉल HNI मध्ये भरू शकतो. मिनिमम आपण 14 लॉट भरता येतात. 532 शेअर भरता येतील आणि 2,07,000 रुपये आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये ठेवावे लागतील. तर ह्या प्रकारे IPO जसा आपल्या पैशाची जशी आपल्याकडे कुवत आहे, जी क्षमता आहे, त्याप्रमाणे आपण IPO हा भरू शकतो. आणि सध्याचा ह्याचा जर GMP जर पाहिला तर फक्त GMP 4%चा आहे. अजून IPO ओपन व्हायला आणि अजून GMP वाढतो का कमी होतो हे बघायला पाहिजे. पण झोमॅटोसारखा हा IPO सुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतो. झोमॅटो सुरुवातीला खूप पडला होता, 40 रुपयापर्यंतही आला होता, परंतु आता झोमॅटोनं चांगले पैसे बनवलेले आहेत. परंतु इथं आपण टिकलं पाहिजे.
जेव्हा शेअर पडत असतात ना, तर त्यावेळेस आपण टिकत नाही, आपण विचलित होतो, आपण धीर धरत नाही आणि आपल्याला वाटतं आपले पैसे चालले 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 आणि म्हणून आपण तो शेअर लॉसमध्ये विकून टाकतो आणि नंतर काही दिवसानं तो शेअर ज्याने इथं झोमॅटो विकलेला आहे, तर त्यांना आता वाटत असेल की उगाच झोमॅटो विकला, कारण आता 200च्या वर तो निघून गेलेला आहे. तर असं असतंय, तर बाजारात टिकलं पाहिजे. तर उद्याची ही बातमी आहे, इथं बघू शकता मुहूर्त ट्रेडिंग सेशन आहे उद्या दिवाळीसाठी. तर ते बघू शकता 5:45ला ओपन होईल, 6 वाजता ट्रेडिंग सुरू होईल, 6 ते 7 ही ट्रेडिंग राहणार आहे आणि क्लोजिंग 7:10ला होऊन जाईल, म्हणजे 7लाच ते बंद होईल, 7:10पर्यंत ते क्लोजिंग पूर्ण होऊन जाणार आहे. तर जर आपल्याला खरेदी करायची असेल तर 6 ते 7 हा नॉर्मल टाईम आहे, ह्याच्यामध्ये आपण खरेदी करू शकतो मुहूर्तावर जर काही खरेदी करायचं असेल तर. आता मी तुम्हाला काही शेअर्सची नावं म्हणजे शेअर दाखवणार आहे. मला वाटते की हे शेअर पुढच्या दिवाळीपर्यंत चांगली कमाई करून देऊ शकतात. तर त्याच्यामध्ये पहिला आहे हिंदुस्तान फूड, 611वर आला आहे, 4% वाढ या हिंदुस्तान फूडमध्ये झालेली आहे. 7,000 करोड मार्केट कॅप आहे, म्हणजे स्मॉल कॅप आहे, 72चा पी, सगळं काही इथं बघू शकता, ROC ROE सगळे कंपनीचं इथं मला चांगलं दिसतंय. आणि इथंही जर पाहिलं तर कंपनीचे EPS हे चांगले वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे. मिडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे, म्हणजे आपण इथं केलेली खरेदी आपल्याला फायदा करून देऊ शकते. म्हणून येणाऱ्या दिवाळीपर्यंत हा शेअर आपल्याला चांगला फायदा करून देऊ शकतो. परंतु कोणताही कॉल किंवा टिप्स नाही, तुम्ही ह्या शेअरवर अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ शकता. 492 करोडचे सेल्स आहेत 19 पासूनचे, ते 3,000 करोडपर्यंत आलेत आणि सतत वाढत असलेले बघू शकता. नेट प्रॉफिट 12 करोडचं 97 करोडपर्यंत आलेलं आहे, हेही सतत वाढत आहे. त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे इथं आपल्याला चांगले पाहायला मिळतात. गुंतवणूकदाराला हे 10 वर्षात 48चा CAGR बनवून दिला आहे, 5 वर्षात 37चा, 3 वर्षात 16 आणि चालू वर्षामध्ये 14चा CAGR आहे. तर ह्या कंपनीत केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते असं मला वाटतंय. तुम्ही विचार करू शकता, अभ्यास करू शकता. हा रेजिस्टन्स बघू शकता चार्टमध्ये, इथं ब्रेकआउट झालं आणि इथून कंपनी आता वर निघालेली, तिचा डाऊन ट्रेंड संपला आणि कंपनी आता अप ट्रेंड सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. सध्या ही कंपनी 611वर ट्रेड करत आहे. त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे इंडिगो पेंट. मलाही वाटतं की ही कंपनी पुढच्या दिवाळीपर्यंत चांगला पैसा बनवून देईल. 1.83% आज ही वाढलेली पेंट क्षेत्रामधले पेंट लागणारच आहे आणि सध्या बांधकाम भरपूर चालू आहेत, जे कोविडमुळं बरेच थांबलेले होते आणि सरकारचाही निर्णय आहे की घरं बांधून द्यायचा, त्यामुळे ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो. मार्केट कॅप बघू शकता 7,800 करोडचा आहे, म्हणजे स्मॉल कॅप आहे. PE जर पाहिला तर 54चा आहे, ROC 23.2, ROE 17.5, फेस व्हॅल्यू 10, सगळं ह्या कंपनीचे इथं आपल्याला चांगलं पाहायला मिळते. EPSही जरी पाहिले तर EPS कंपनीचे चांगले वाढलेलेच आहेत. मिडियन पीच्या जवळच कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. इथं सेल्स जर बघितले तर आपल्याला मार्च 2013 पासूनचे सेल्स पाहायला मिळतात. 47 करोडचे सेल्स 1200 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे 1 करोड होतं ते 144 करोडपर्यंत आलं आहे. म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत. इथं अजूनही पैसा बनला नाही, बघू शकता 3 वर्षात -11%चा CAGR, म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. बघू शकता जिथं लिस्ट झाली होती तिथून कंपनी कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये इथपर्यंत होती, इथं ब्रेकआउट झालेलं आहे आणि कंपनीचा आता अप ट्रेंड सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या लाईनचा सुद्धा तिनं आता ब्रेकआउट द्यायची तिची तयारी दिसत आहे. 1644वर कंपनी ही ट्रेड करत आहे. ह्या कंपनीबद्दलही तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर आहे आवास फायनान्स. ही कंपनीसुद्धा चांगली वाटते, त्या दिवाळीपर्यंत ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देईल. वरूनही ही कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे. 0.38% ही आज मायनस झालेली आहे. फायनान्स क्षेत्रामधली ही कंपनी स्मॉल कॅप आहे, बघू शकता 13,000 करोडचं मार्केट कॅप आहे. PE 26चा आहे, महाग नाही. ROC 9.91, ROE 13.9, फेस व्हॅल्यू 10ची, 12.6ची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग 26.5ची आहे. EPS ह्या कंपनीचे चांगले वाढलेले आहेत, म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे. मिडियन पीच्या बरंच खाली कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते. तर इथं केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते. जर कोणाला वाटत असेल की पुढच्या दिवाळीपर्यंत आपल्याला चांगला पैसा बनला पाहिजे तर हे मुहूर्त ट्रेडिंगला तुम्ही घेऊ शकता. रेव्हेन्यू बघा 18 करोडचे आहेत 2013ला, ते 2000च्या वर गेलेले आहेत. नेट प्रॉफिट 2 करोडचं 507 करोडपर्यंत आलेलं आहे. इथंही पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट ह्याही कंपनीचं आपल्याला चांगलं डबल डिजिट पाहायला मिळतं आहे आणि इथं पैसा बनलेला नाही. 3 वर्षात -16%चा CAGR आहे, म्हणजे आपल्याला कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे. इथं बघू शकता कंपनीचा डाऊन ट्रेंड संपला आहे, ब्रेकआउट झालं आहे, इथं सपोर्ट घेतला आणि इथं कंपनी अप ट्रेंड सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. जवळपास कंपनी ही आपल्याला सपोर्ट जवळ मिळत असलेली पाहायला मिळते.
1670 कंपनी ट्रेड करत आहे. तर ह्या कंपनीचा विचार आहे, तुम्ही करू शकता. ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते असं मला वाटतं. ह्या तिन्ही कंपन्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. कोणताही कॉल किंवा टिप्स नाही, तर ह्या कंपन्या पैसा बनवून देऊ शकतात असं मला वाटतंय आणि ह्या कंपन्या माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. परंतु तुम्ही त्या घ्यायलाच पाहिजे असं काय नाही. तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.